नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात. राज्यसभेत सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयावर चर्चा सुरू. संसदेत सर्व विषयांवर चर्चा करण्याची सरकारची तयारी. अधिवेशनात सहकार्य करण्याचं पंतप्रधानांचं विरोधी पक्षांना आवाहन. काश्मीरमधल्या बारामुल्ला इथं दहशतवाद्यांविरुद्धच्या चकमकीत एका पोलिसाला वीरमरण. भारतीय सरहद्दीजवळ पाकिस्तानचा लष्करी सराव. भिवंडी न्यायालयाकडून राहुल गांधी यांना जामीन मंजूर. पुढील सुनावणी 30 जानेवारीला. आणि चीनमध्ये सुरू असलेल्या बॅडमिंटन स्पर्धेत सिंधू प्रणॉयचे आगेकूच. सायनाचं आव्हान पहिल्या फेरीतच संपुष्टात. आता सविस्तर वृत्त. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आज नवी दिल्ली इथं सुरुवात झाली. लोकसभेमध्ये दिवंगत आजी माजी सदस्यांना श्रद्धांजली वाहून कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. राज्यसभेमध्ये नोटाबंदीच्या निर्णयावर चर्चा सुरू आहे. सरकारच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना त्रास होत असल्याचा आरोप काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी सदनात केला. केंद्रीय ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांनी या निर्णयासंदर्भात सरकारची भूमिका स्पष्ट केली. पंतप्रधानांनी घेतलेल्या या निर्णयाचं देशातल्या जनतेनं स्वागत केलं आहे, असं गोयल म्हणाले. काही विशिष्ट लोकच या निर्णयाला विरोध करत असल्याचं त्यांनी सांगितलं. पहली बार मुझे लगता है इस देश में ईमानदार का सम्मान हुआ है और बेईमान का नुकसान हुआ। टेलीविजन हम भी देखते हैं, हम भी लोगों की प्रतिक्रिया सुनते हैं, हम भी देखते हैं किस प्रकार से कष्ट सहने के बावजूद भारत की अधिकांश जनता बार बार ये दोहरा रही है कि ये मोदी जी ने अच्छा किया, बहुत अच्छा सबक सिखाया। जो लोग काला धन का समर्थन करते हैं और थोड़ा कष्ट तो स्वाभाविक है। भारत की अर्थव्यवस्था जितना ज्यादा ईमानदार होती रहे, जितना ज्यादा सब लोग अपने टैक्सेस पूरी तरीके से भरना शुरू करें, तभी तो जाके देश में ब्याज का दर भी कम हो सकेगा, महंगाई कम हो सकेगी। देश में जो टैक्स रेट्स हैं, टैक्स रेट्स पे नियंत्रण लगाया जा सकेगा। आखिर में अगर बिजली से के उदाहरण से लूं, अगर 5 लोग चोरी करते हैं तो बाकी 95 लोगों को उस चोरी का भुगतान करना पड़ता है। इसी प्रकार से अगर देश के खजाने में, राज्य सरकारों के खजाने में पूरी तरीके से सब लोग अपने अपने टैक्स भरें तो स्वाभाविक है कि राज्य सरकार, केंद्र सरकार के पास पैसा ज्यादा होगा, जिससे वो देश में कल्याणकारी काम कर सके। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी सभागृहात जाण्यापूर्वी वार्ताहरांशी संवाद साधला. सरकारची संसदेत सर्व विषयांवर चर्चा करण्याची तयारी आहे. अधिवेशनात सर्व पक्षांनी सहकार्य करावं असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. आज संसद का सत्र प्रारंभ हो रहा है. पिछले सत्र में जीएसटी जैसे महत्वपूर्ण निर्णय होने के कारण एक देश में एक टैक्स व्यवस्था का जो सपना है, उस दिशा में बड़ा अहम काम सदन ने किया. मैंने उस दिन भी सभी दलों का धन्यवाद किया था और देश हित में जब सब दल साथ मिलकर के चलते हैं तो फैसले भी अच्छे होते हैं, जल्दी होते हैं, परिणाम भी अच्छा मिलता है. इस सत्र में भी बहुत ही अच्छी चर्चा होगी. सभी विषयों पर चर्चा होगी. दलों की अपनी राजनीतिक सोच के आधार पर भी होगी. सामान्य नागरिक की अपेक्षा और आवश्यकताओं के संदर्भ में भी होगी. सरकार की जो सोच है उस पर भी होगी. और मुझे लगता है कि एक बहुत ही अच्छी डिबेट इस सत्र में भी
होगी। जम्मू काश्मीरमधल्या बारामुल्ला जिल्ह्यात जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत एका पोलिसाला वीरमरण आलं। मरबल गावात दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती। त्या आधारे आज पहाटे शोध मोहीम सुरू करण्यात आली। त्यावेळी दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत एक पोलीस गंभीर जखमी झाला। त्याला कुपवाडा जिल्ह्यातल्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली। दरम्यान पाकिस्ताननं पंजाब प्रांतातल्या बहावलपूर इथं भारतीय सरहद्दीजवळ लष्करी सराव सुरू केला आहे। पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ या सरावाला प्रमुख पाहुणे असल्याची माहिती एका अधिकाऱ्यानं दिली आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मानहानी प्रकरणी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना आज भिवंडीच्या न्यायालयानं जामीन मंजूर केला। माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांच्या हमीनं जामीन मंजूर करण्यात आला। या प्रकरणी पुढील सुनावणी 30 जानेवारीला होणार आहे। या सुनावणीला हजर राहण्यासाठी आज सकाळी राहुल गांधी यांचं भिवंडीत आगमन झालं। केंद्र सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयामुळे बँकांसमोर केवळ सर्वसामान्य नागरिकांनाच उभं राहावं लागत आहे। कुठलाही श्रीमंत माणूस या रांगेत उभं राहिलेला बघायला मिळालेला नाही, असं कार्यकर्त्यांसमोर बोलताना गांधी म्हणाले। नोटाबंदीच्या निर्णयातून गोळा झालेला सर्वसामान्यांचा पैसा निवडक 15-20 उद्योगपतींना दिला जाणार असल्याचा आरोप गांधी यांनी केला। महात्मा गांधींच्या हत्येला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते जबाबदार असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता। त्यांचं हे वक्तव्य आपल्या संघटनेची बदनामी करणारं असल्याचं सांगत राहुल गांधी यांच्या विरोधात आरएसएसनं भिवंडीच्या न्यायालयात याचिका दाखल केली आहे। बँकांच्या बाहेर आजही काही ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्या आहेत। मुंबईत धारावी इथं आज पहाटेपासून नागरिकांनी गर्दी केली होती। मात्र 500 आणि 1000च्या नोटा बंद करण्याच्या पंतप्रधानांनी घेतलेल्या या निर्णयाचं नागरिकांनी स्वागत केलं आहे। नोटा बदलून घेताना ग्राहकाच्या बोटाला आजपासून न पुसली जाणारी शाई लावण्यात येणार असल्याच्या निर्णयाबद्दलही नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे। एटीएममधून नोटा उपलब्ध होत आहेत, त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास कमी होऊ शकेल असा अंदाज आहे। बहुत अच्छा काम हुआ, बहुत ही अच्छा। भारत का पहला ही प्रथम प्रधान है जो ऐसा काम किया है। ऐसा प्रधान को मैं सशक्त नमन करता हूँ। भारत माता का वीर सपूत हमको बॉर्डर पे लड़ने के लिए नहीं भेजा है, हमारा पैसा वापस करने के लिए भेजा है। हमारा पैसा बैंक में जो उसके लिए लाइन लगाने के लिए भेजा है। मुझे भारत से पाकिस्तान लड़ने के लिए नहीं भेजा है। जो भी प्रोसीजर मोदी जी कर रहे हैं बहुत ही अच्छा कर रहे हैं, और जिनका भी पैसा बाहर देश में है उनको सीधा बाहर देश ही भेजा जाए। नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी परीक्षा शुल्क भरण्याची मुदत वाढवणार असल्याची घोषणा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली। परीक्षा अर्ज भरताना नोटांची अडचण येत असल्यामुळे 10वी आणि 12वीच्या सुमारे 22 लाख विद्यार्थ्यांना परीक्षेचा अर्ज आधी भरून नंतर शुल्क भरता यावं, यासाठी फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे। तावडे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली। त्याचप्रमाणे मराठी रंगभूमीलाही सरकारनं दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे। मराठी नाटकांसाठी भाड्यानं नाट्यगृह उपलब्ध करून देताना 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा स्वीकारण्याची परवानगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती विनोद तावडे यांनी दिली आहे। चलनातून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा सरकारचा निर्णय स्वागतार्ह असला तरी पर्यायी पद्धत चुकीची ठरल्यामुळे सामान्यांना त्रास होत आहे, असं मत डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केलं। काल मुंबईत ते वार्ताहरांशी बोलत होते। सरकारनं आता त्वरित 2000 रुपयांच्या नोटा रद्द करून 100च्या जास्तीत जास्त नोटा चलनात आणल्या पाहिजेत। तसंच या प्रक्रियेत जिल्हा बँकांचा समावेश करायला हवा, नाहीतर ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडून पडेल अशी भीती मुणगेकर यांनी व्यक्त केली। केंद्र सरकारचा नोटाबंदीचा निर्णय जनतेनं स्वीकारला असून सामान्य माणूस सध्या होत असलेल्या त्रासाला धैर्यानं सामोरा जात असल्याचं अर्थतज्ञ डॉ. विनायक गोविलकर यांनी म्हटलं आहे। मराठवाडा युवक विकास मंडळातर्फे आर्थिक सर्जिकल स्ट्राईक या विषयावर काल औरंगाबाद इथं आयोजित व्याख्यानात ते बोलत होते। टीआरपी वाढवण्यासाठी सनसनाटी बातम्या देण्याची जीवघेणी स्पर्धा निर्माण झालेल्या युगात उद्देशपूर्ण वार्तांकन आणि सादरीकरण करून आकाशवाणीनं आपलं वेगळेपण जपलं असल्याचं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे। नवी दिल्ली इथं आकाशवाणी पुरस्कारांचं वितरण नायडू यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते।
आकाशवाणीनं अनेक आव्हानं आणि अडचणी समोर असतानाही दर्जा, बातम्यांचं संकलन, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आहे अशा शब्दात त्यांनी आकाशवाणीची प्रशंसा केली. या माध्यमाची व्याप्ती आणि प्रभाव लक्षात घेऊनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमासाठी या माध्यमाची निवड केली असं नायडू म्हणाले. माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यावेळी उपस्थित होते. बातम्या, कार्यक्रम आणि तंत्रज्ञान या 3 श्रेणींमधल्या सर्वोत्तम कामगिरीसाठी यावेळी विविध पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. औरंगाबाद आकाशवाणीला 2013 या वर्षासाठीचा सर्वोत्कृष्ट वृत्त विभागाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. औरंगाबाद केंद्राचे वृत्त विभाग प्रमुख रमेश जायभाये यांनी हा पुरस्कार राज्यवर्धन सिंग राठोड यांच्या हस्ते स्वीकारला. मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आपण सध्या डायलिसिसवर असल्याची माहिती स्वराज यांनी ट्विटरवरून दिली आहे. मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी त्यांच्यावर रुग्णालयात चाचण्या सुरू आहेत. नॅशनल मेडिकल कमिशन नेमण्याच्या विरोधात आज जळगाव शहरासह जिल्ह्यात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं संप पुकारण्यात आला आहे. या संपात रेडिओलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ञ यांच्यासह सुमारे 1500 डॉक्टर सहभागी झाले आहेत. केंद्र सरकारकडून नॅशनल मेडिकल कमिशनची स्थापना करण्यात येत आहे. यात 19 सदस्य सरकार नियुक्त तर केवळ 1 सदस्य आयएमए संघटनेतला आहे. त्यामुळे सरकार नियुक्त सदस्यांची संख्या कमी करावी या मागणीसह विविध मागण्यांसाठी आयएमए संघटनेशी संबंधित डॉक्टरांनी देशभरात हा संप पुकारला आहे. मेडिकल कमिशन हे रुग्णविरोधी असून त्यात बदल करावा, सध्याचा क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट रद्द करावा या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांना यावेळी देण्यात आलं. सोलापूर इथंही आज डॉक्टरांनी मूकमोर्चा काढला. आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, ॲलोपॅथी औषध वापरावर बंदी घालावी, वैद्यकीय व्यवसायाची स्वायत्तता अबाधित राखावी अशा विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी रणजित कुमार यांच्याकडे देण्यात आलं. सरकारनं वेळीच दखल घेतली नाही तर पुढे काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. करतात त्यांना कुठल्याही प्रकारचा से राहणार नाही, त्यांचं कुठलंही म्हणणं मान्य केलं जाणार नाही. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये जाचक अटी आहेत आणि यापूर्वीचं जे MCI होतं ते त्यांनी डिझॉल्व्ह करून हे नवीन बिल आणण्याचं ठरवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये अटी ज्या आहेत की क्रॉसपॅथी, महत्त्वाचं म्हणजे की आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, युनानी किंवा अजून इलेक्ट्रो होमिओपॅथी वगैरेचे जे डॉक्टर्स आहेत त्यांना ॲलोपॅथिक औषधं ज्याच्यात त्यांचं ट्रेनिंग झालेलं नाही, ज्याच्यात त्यांचं शिक्षण झालेलं नाही आहे, अशामध्ये त्यांना ते प्रिस्क्रिप्शन याची परवानगी देणार आहेत की ज्याच्यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका आहे, वारंवार पेशंट दगावण्याची शक्यता आहे. आणि या गोष्टीसाठी ज्यांनी ज्या प्रकारचं शिक्षण घेतले त्याच प्रकारची औषधं त्यांनी द्यावीत. खाद्यपदार्थ आणि इंधनाच्या दरात कपात झाल्यामुळे ऑक्टोबर महिन्यात महागाईचा दर कमी झाला. या महिन्यात घाऊक निर्देशांक 4.2% झाला आहे. गेल्या 14 महिन्यातला हा नीचांक आहे. ग्राहक मूल्य निर्देशांकावर आधारित महागाईचा दर सप्टेंबर महिन्यात 4.39% होता. हा दर ऑक्टोबर महिन्यात 3.21% झाला. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. निर्यातीमध्येही 9.59% वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्यात आली आहे. मध्यरात्रीपासून ही दरवाढ अंमलात आली आहे. पेट्रोल प्रति लिटर ₹1.46 तर डिझेल ₹1.53 स्वस्त झालं आहे. गेल्या 2 महिन्यांपासून सलग 6 वेळा इंधनाचे दर वाढले होते. सप्टेंबरनंतर प्रथमच पेट्रोल, डिझेलचे दर कमी झाले आहेत. नौदल दिनाच्या निमित्तानं आज मुंबईत INS शिक्रा इथल्या नौदलाच्या हवाई तळावर दिव्यांग बालक आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी हवाई प्रात्यक्षिकांचं आयोजन करण्यात आलं. यावेळी विविध हेलिकॉप्टर्सची उपयुक्तता आणि क्षमतेचं प्रदर्शन घडवण्यात आलं. हवाई दलाकडून वापरल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या यंत्रणांची आणि हेलिकॉप्टर्सची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशानं या प्रात्यक्षिकांचं आयोजन करण्यात आलं. तसंच नौदल आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यात जिव्हाळ्याचं वातावरण निर्माण करण्याचाही यामागे उद्देश होता. ही चित्तथरारक प्रात्यक्षिकं पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून पाहत होता.
सिंगापूर इथल्या राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्तीमध्ये रौप्य पदक मिळवलेल्या सोनाली तोडकर हिचा नुकताच भव्य सत्कार करण्यात आला। गेल्या आठवड्यात सिंगापूर इथं झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सोनालीनं रौप्य पदकाची कमाई केली। आर्थिक परिस्थिती नसतानाही तिनं प्रचंड मेहनत घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे। भारताला कुस्तीमध्ये ऑलिम्पिक पदक मिळवून देण्याची आपली इच्छा आहे, असं तिनं सत्काराला उत्तर देताना सांगितलं। मेडल घेणं म्हणजे खूप मोठा आनंद होता माझा, परंतु माझी तयारी ही तशीच होती, त्यामुळं अशी घाबरण्यासारखीच अशी कोणतीच गोष्ट नव्हती की मी म्हणजे दडपण येतं असं दडपण तर कोणतंच नव्हतं, कारण माझी तयारी तशी होती। माझ्या घरातून तर मला पूर्ण सपोर्ट आहे की असं नाही की मुलगी आहे म्हणून की प्रत्येक गोष्टीचा मुलासारखंच पूर्ण गोष्टी मला मुलासारख्याच भेटतात। माझी सगळ्यात मोठी समस्या होती ती म्हणजे आर्थिक समस्या। आर्थिक अडचणी माझी खूप मोठी समस्या होती इंटरनॅशनल स्पर्धेला जाण्यासाठी। ती वेगवेगळे माझे कोचनी म्हणजे आमच्याकडे खूप कमी टाइम होता, फक्त 3 दिवस होते की मला खूप मोठी रक्कम जमा करून फेडरेशनमध्ये पैसे भरायचे होते। मग माझे कोच यांनी आमची राष्ट्रीय तालुक्यातील पूर्ण राजकारण्यांचे फोन नंबर घेऊन त्यांना फोन करून त्यांच्याकडनं म्हणजे सगळ्यांकडनं मदत मिळाली। मला भविष्यात माझं एकच स्वप्न आहे, माझं किंवा माझ्या कोचचं पण एकच स्वप्न आहे की ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक घेऊन भारताचा झेंडा फडकवायचा। लातूर जिल्ह्यात रेणापूर तालुक्यातल्या पोहरे गावचे शेतकरी रामभाऊ हांडगे यांनी मळीपासून पशुखाद्य बनवण्याचा अनोखा प्रयोग केला आहे। ऊसापासून साखर तयार करताना मिळणाऱ्या मळीचा आणि ऊसाचं पाचट यांचा वापर क्युबा देशात केला जातो। ही माहिती मिळून हांडगे यांनी पाचट सोबतच शेतात टाकाऊ म्हणून जाळून टाकतात ती गहू, हरभरा, सोयाबीन यांची गुळी, तसंच इतर वेळी त्यांचा इंधन म्हणून वापर करतात त्या तुरट्या आणि कापसाच्या फराळ्याचा वापर करून उत्कृष्ट पशुखाद्य बनवलं। यासोबतच मक्याचा भरडा, शेंगदाणा पेंड आणि मोलासेसचा वापर केल्यामुळे शेतावरच शेतातल्या साहित्याचा उपयोग करून खाद्य बनवण्यात आलं। या प्रयोगासाठी लातूरचे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी हांडगे यांना मळी खरेदीसाठी आणि वापरासाठी उत्पादन शुल्क विभागाकडून अधिकृत परवाना मिळवून दिला। मळीपासून पशुखाद्य निर्मिती ही बाजारातल्या इतर पशुखाद्याच्या तुलनेत स्वस्त असल्याचं सांगत शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुधाचा धंदा करताना याचा वापर करण्याचं मत हांडगे यांनी व्यक्त केलं। प्रयोगशाळेत शास्त्रीय तपासणी केल्यानंतर हे पशुखाद्य बनवण्यात आलं असून पशुच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले सर्व अन्न घटक यातून जनावरांना मिळत आहेत, त्यामुळे जनावरांचं वजन वाढत आहे। वस्तू असते म्हणजे पाला, पाचोळा, टाकाऊ जे काही ह्याच्या पूर्वी सगळे शेतकरी जाळून टाकत होते। ऊसाची पाचट असेल, गव्हाचा गुळी असेल, हरभऱ्याचं गुळी असेल, हे पूर्वीपासून शेतकरी जाळून टाकायचे। पण ह्याच्यापासून आपल्याला चांगल्या उत्कृष्ट पद्धतीनं चारा बनविता येतो। ह्याची कॉस्ट जर बघितली तर 7 किलो वाळलेल्या चाऱ्याची 14 रुपये, मकाच्या भरड्याची 16 रुपये, मोलासेसची 10 रुपये आणि त्याला प्रोटीन मिळण्यासाठी शेंगदाणा पेंड 10 रुपये, 5 रुपये, असे सगळी मिळून 45 रुपये होतात। किती जरी म्हणजे दुसऱ्या कडव्याची जर तुलना केली, दुसऱ्या चाऱ्याची जरी तुलना केली तर हा चारा एकदम स्वस्त बसतो। आणि जे काय आज हिरव्या चाऱ्यावर दूध मिळतं तेवढं दूध मिळतं, हिरव्या चाऱ्यावर जेवढा दुधाला फॅट मिळतो तेवढा ह्या चाऱ्यावर मिळतो। आज राष्ट्रीय पत्रकारिता दिन। भारतातल्या पत्रकारितेची निकोप वाढ व्हावी आणि गुणवत्तात्मक विकास व्हावा यासाठी स्थापन झालेल्या प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाचं 16 नोव्हेंबर 1966 रोजी विधिवत काम सुरू झालं। तेव्हापासून हा दिवस राष्ट्रीय पत्रकारिता दिन म्हणून साजरा केला जातो। आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबतची माहिती जाणून घेऊया। प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून 36 जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत। अर्ज 16 डिसेंबर 2016 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र PB मार्ग वरळी मुंबई 30 या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे। अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ www.ddkmumbai.org वर उपलब्ध। कोल्हापूर जिल्ह्यात शाहूवाडी तालुक्यातील विरळे इथं कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघ आणि वारणा कांसा फाउंडेशनच्या वतीनं राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। स्पर्धेतल्या पहिल्या कुस्तीमध्ये राष्ट्रीय विजेता कौतुक डाकळे आणि महाराष्ट्र विजेता पैलवान संतोष दोरवड यांच्यातील लढत बरोबरीत सुटली। दुसऱ्या लढतीत संजय जाधव या कुस्तीपटूनं औदुंबर जाधव याच्यावर घुटना डावावर विजय प्राप्त केला, तर कुमार पाटील यानं बबलू चौगुले याला चितपट केलं। या मैदानात 100हून अधिक कुस्त्या पार पडल्या आहेत।
यावेळी कोल्हापूर, सांगली, सातारा भागातून आलेले कुस्ती शौकीन मोठ्या संख्येनं उपस्थित होते. तसंच माजी मंत्री विनय कोरे, ऑलिम्पिक खेळाडू बंडा पाटील, युवा नेते कर्णसिंह गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते दीपक काटील, वारणा कांसा फाउंडेशन अध्यक्ष कृष्णा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. दुखापतीमधून सावरल्यानंतर आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पुनरागमन करणाऱ्या भारताच्या सायना नेहवालचं चायना ओपन स्पर्धेतलं आव्हान आज पहिल्या फेरीतच संपुष्टात आलं. तिला थायलंडच्या खेळाडूनं 21-16, 19-21, 21-14 असं चुरशीच्या झुंजीत पराभूत केलं. रिओ ऑलिम्पिकमध्ये सायनाच्या गुडघ्याला दुखापत झाल्यावर त्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती आणि सायनाला 3 महिने विश्रांती घ्यावी लागली होती. दुसरीकडे ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी.व्ही. सिंधूनं आपली आगेकूच सुरू ठेवली. तिनं चायनीज तैपेईच्या खेळाडूला 21-12, 21-16 असं नमवलं. पुरुष एकेरीतही भारताच्या एच.एस. प्रणॉयनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. हवामान. मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा 1.5 ते 3 अंश सेल्सिअसनं अधिक आढळून आलं, तर विदर्भात काही ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा 3 ते 5 अंश सेल्सिअसनं कमी आढळून आलं. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काल तुरळक ठिकाणी पाऊस झाला. येत्या 48 तासात दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात. राज्यसभेत सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयावर चर्चा सुरू. संसदेत सर्व विषयांवर चर्चा करण्याची सरकारची तयारी. अधिवेशनात सहकार्य करण्याचं पंतप्रधानांचं विरोधी पक्षांना आवाहन. काश्मीरमधल्या बारामुल्ला इथं दहशतवाद्यांविरुद्धच्या चकमकीत एका पोलिसाला वीरमरण. भारतीय सरहद्दीजवळ पाकिस्तानचा लष्करी सराव. भिवंडी न्यायालयाकडून राहुल गांधी यांना जामीन मंजूर. पुढील सुनावणी 30 जानेवारीला. आणि चीनमध्ये सुरू असलेल्या बॅडमिंटन स्पर्धेत सिंधू प्रणॉयची आगेकूच. सायना नेहवालचं आव्हान पहिल्या फेरीतच संपुष्टात. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर.